तर रसिक प्रेक्षक हो, सुस्वागतम 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 सुस्वागतम. रंगदेवतेला आणि तंत्रदेवतेला विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष सादर करीत आहे विजय तेंडुलकर लिखित आणि स्वप्ना मिराशी दिग्दर्शित एक हुशार बालनाट्य अर्थात चांभार चौकशीचं नाटक. कलाकार इशिता पै रायकर, सिया जाधव, सायली बापट, जय ठाकूर, आरोही टेमुर्णीकर, सोहम पुजारी, ऋषभ पारसनीस, अथर्व पटवर्धन, त्विषा मिराशी, उत्कर्ष ठाकूर आणि अमित जोशी. निर्मिती, कला आणि तंत्रज्ञान सहाय्य जुई चितळे, अक्षय अवधानी, नलिनी थिटे, शंतनू मोडक, शुभेन फणसे, वरुण अंबिके, सोहम पुजारी, जान्हवी कदम, ऋत्विक पेठे, मंजिरी कदम, विशाखा अंबिके, अपर्णा टेमुर्णीकर, चतुरा ठाकूर, उत्कर्ष ठाकूर, सर्व कलाकारांचे पालक आणि अजूनही बरेच जण. चला तर दोस्त हो, पाहूया चांभार चौकशीचं नाटक. चला चला लवकर लवकर चला. एक मस्त गोष्ट आज सांगायची आहे मला. आवरून सावरून बसा आणि वायफाय ऑन करा. खुर्च्या सोफे मांडून जरा पुढची जागा धरा. चला चला लवकर लवकर चला. एक मस्त गोष्ट आज सांगायची आहे मला. आवरून सावरून बसा आणि वायफाय ऑन करा. हो, खुर्च्या सोफे मांडून जरा पुढची जागा धरा. चला 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 लवकर लवकर चला. हो, चला चला चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा, ही गोष्ट आहे अंधेर नगरीची. हो हो, अंधेर नगरीची. रोज सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो त्याला काय म्हणतात? सूर्य. सूर्य. हा, तर या अंधेर नगरी राज्यात आधी एक सूर्य होता. तो उगवत नसे आणि मावळत पण नसे. त्याचा उजेड थोडा पण छान गार गार असे. एक सारखा तो आकाशात असायचा. रोज थोडा मोठा आणि थोडा लहान व्हायचा. चंद्र आहो, तो चंद्र. म्हणजे आपलं चुकलंच म्हणायचं. हा, आता गेल्या काही दिवसात एक नवाच सूर्य अंधेर नगरीच्या आकाशात यायला लागला. फलता तापट. अगं, डोळे एवढे पाहत नाही, म्हणजे डोळ्यांना पाहत नाही उजेड एवढा चिकार. आणि तापला म्हणजे भाजून काढणारा. तो रोज सकाळी येतो आणि संध्याकाळी जातो. आधीच्याला आम्ही सूर्य म्हणत होतो, तर या नव्या पाहुण्याला चंद्र म्हणू लागलो. सूर्य ओ सूर्य. तो रोज सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो. तो सूर्यच. म्हणजे त्याला अशा 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 रेघा असतात आणि तो चिक्कार तेजस्वी असतो. अहो, किती वेळा सांगायचं सूर्य. बर, तसं तर तसं आपलं काय जातंय. बर, हा जो दिसतोय ना, तो आमचा विदूषक बर का. एकदम नाही तापट नाही, एकदम हुशार. म्हणजे अंधेर नगरीत असा हुशार दुसरा कोणी नाही. आमची पण ओळख करून द्या की. हा हा हा, हे आमचे सैनिक. झालं ना, निघा आता. असं नाही, चांगलं सांगा की जरा. चांगलं म्हणजे? त्या विदूषकाचं सांगितलं तसं सांगा की हे आमचे सैनिक. राज्यात असं शूर दुसरं कोणी नाही. जाता का देऊ एक? हा, तर हा नवा चंद्र नव्हे, सूर्य आल्यापासून या अंधेर नगरी राज्यात चिक्कार उजेड पडू लागला. म्हणजे अंधेर नगरीची चक्क उजेड नगरीत झाली. हो, त्यामुळे दिवसभर काय करावं तेच आम्हाला कळत नव्हतं. म्हणजे काय करावं म्हणून तर अंधार म्हणून नसतो, सगळा नुसता उजेड बस. राज्यातली सगळी अंधाधुंदीची घडी विस्कटून गेल्यासारखं झालंय. जिकडे तिकडे नुसती शिस्त माजू लागली. लोकांना अन्यायाची चाळ उरली नाही. हो, आणि महामूर्ख माणसांना काहीच मान राहिलेला नाहीये. सगळा नुसता शहाण्यांचा कारभार होऊ बघतोय. हे फार वाईट झालं.
हा, आणि हा नवा सूर्य आल्यापासून या अंधेर नगरीत रोज एक नवीन नाटक बघायला मिळत आहे. नवीन नाटक. हा, पाहूया आज कोणतं नवीन नाटक बघायला मिळते ते. अरे, हा तर राजपुत्राच्या रडण्याचा आवाज. आता राजपुत्र रडत आहेत म्हटल्यावरती राज्यात याविषयी भयंकर खळबळ सुरू होते. ओ, रडू नये, रडू नये. थांबा थांबा. हा, हे घ्या. छान 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 घ्या, घ्या. छान छान छान. हे अंधेर नगरीचे राजवैद्य, आजार कुठलाही असो अथवा नसो, यांचं काम एकच, मात्र गुटी देणे. कुमार, हे आमचे प्रधान. हे प्रधान म्हणजे राज्याचा कारभार पाहणारे. म्हणजे कारभार कसा बसा चालतो हे नुसतेच पाहतात असे. अरे 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 अरे, मनूल्या, छकुल्या, काय झालं रडायला? या अंधेर नगरीच्या राणी साहेब, जितक्या गोड तितक्याच कडक. अख्ख्या राज्यात राजेसाहेब जर कोणाला घाबरत असतील तर ते ह्यांनाच. महाराजाधिराज घेत आहे. चुप चुप. अबे चुप कर जरा. आणि हे मी राजा शपथ, आणि हा राजपुत्र म्हणजे माझा पुत्र. चुप. रडायला काय झालं रे कार्ट्या? देऊ काय ठेवून? राज्यात उजेड पडू लागल्यापासून तुला सुद्धा अवदस आठवली की काय? काय? उजेड भासतात पाय आम्ही नाही जात? हा हा, तो सूर्य. मी सांगते महाराज, हा आपला पुत्र हा खेळाला वाड्याबाहेर गेला की त्याचे पाय उजेडाने भासतात, म्हणून तो रडतोय. म्हणजे तो रोज सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो. अशा 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 रेघा असतात आणि तो चिक्कार तेजस्वी असतो. बरोबर, त्याच्याच उजेडानं. म्हणजे चंद्राच्या? चूक, सूर्याच्या. सूर्याच्या 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 सूर्याच्याच. पण घोड्यावर किंवा हत्तीवर न बसता या 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 गाढवाच्या लेकाला सूर्याच्या उजेडात जायला सांगितलं कोणी? आमचे नाही ते पाय पोळत. आम्ही तर शिकारी सुद्धा जातो. आमचे हे प्रधानजी, सेनापती, मंत्री, हा विदूषक. पण महाराज, तुमचे सर्वांचे पाय मोठे आहेत. माझ्या चिमुकल्याचे पाय किती छोटे नि कोवळे कोवळे आहेत, जशा कमळाच्या पाकळ्या. राजपुत्र तेवढ्यात राजवैद्याला लाथ मारतो
करा करा कौतुक करा पायाची कोवळ्या, जणू वाटत कमळाच्या पाकळ्या. पण हा पाकळ्यानी लाथाच मारतोय, राजवैद्य तर ओय ओय करतोय. ओय. राजवैद्याच्या पाठीत एक कमळाची पाकळी बसली. शिवाय महाराज घोड्यावर बसून घोडा घोडा कसं खेळणार? त्याला काठीच लागते. आणि हत्तीवर बसून लंगडी कशी घालणार? मग झालं तर छप्पा पाणी गाला भिंगोऱ्या आट्यापाट्या. असं सगळं खेळायचं असलं तर त्याला जमिनीवरच फिरावं लागतं. मग हा नवा सूर्य नसतो तेव्हा खेळावं. तेव्हा माझ्या छकुल्याला राजपुत्र तिच्या बोटाला चावतो. असं चावायचं हाय आईला. तर महाराज जेव्हा हा नवा सूर्य नसतो तेव्हा माझ्या छकुल्याला हल्ली झोप येते. आम्हाला पण येते. प्रधानजी तुम्हाला? मला 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 धाप येते. विदूषक तुला? येते येते येते. धाप नव्हे, झोप येते. मला पण येते. रात्रीची झोप आरोग्याला हितकर. मात्र तोंड उघड टाकू नये, पोटात माशी जाते. स्टॉप. STOP. महाराज तुम्ही STOP घाबरल्याने माझ्या सोनूला. एका लहान मुलावर ओरडण्याऐवजी त्या नव्या सूर्याचा छडा लावावा म्हणते मी. चल रे तू आपला आतच खेळ. प्रधानजी याबद्दल लवकर काहीतरी केलंच पाहिजे. आमच्या पुत्राचे पाय पोळणाऱ्या त्या नव्या सूर्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. प्रधानजी. महाराज ओढू नका. माझा दमा वाढतो. प्रधानजी आमच्या मुलाचे पाय खेळताना बोलणार नाहीत अशी काही जबरदस्त युक्ती काढा. पण महाराज माझा तो दमा. राजवैद्य प्रधानजींना तुम्ही दम्यावर औषध का देत आहे? देतो, पण तेच नको म्हणतात. दमा गेला तर महाराज कामापायी दम. प्रधान राजवैद्याला चिमकुटा काढतो. ओय. राजवैद्य जरा बघा त्याला. मंत्र्यांचे इकडे भुलतेच चालले. राजपुत्राचे रडणे पुन्हा सुरू झाले. कोकाड राजाच्या डोक्यात गेले. महाराज महाराज नाराज झाले. प्रधानजी आमच्या पुत्राचे पाय पोळतात त्यावर आजच्याच उपाय काढा. नाही तर नाही तर आम्ही तुमचे कान छाटून तुमच्या डोक्याला चिटकवून आणि नाकाला टाके मारून त्याला सोड अडकून हत्ती म्हणून तुझे डेट काढू. नको 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 महाराज. महाराज मी युक्ती काढतो. लवकर लवकर का बोलवू राज्यातल्या शिंप्याला? नको नको नको. महाराज महाराज किती तुम्ही नाराज. कुठून सूर्य हा आलाय दगाबाज. अशी कशी झाली त्या सूर्याची हिंमत. अंधेर नगरीचे बदलतोय जन्म. महाराज आपण आभाळाला मांडव घालावा. म्हणजे नव्या सूर्याचा उजेड त्या मांडवावर पडेल आणि जमीन तापणार नाही. जरा खर्च जास्त येईल. ठीक आहे ठीक आहे. कोणाला तिकडे बांधकामाच्या प्रमुखांना सांगा की लागतील तितकी माणसं लावून मिळतील तितकी गोंडपाट तरट तत्वपोषा
आणि अलवाण विकत आणून संबंध आभाळाला एक भला थोरला मांडव घाला. लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे. न झाल्यास न झाल्यास लंगडी घालीत सगळ्या राज्याला राऊंड मारण्याची शिक्षा मिळेल. घाला 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 आभाळाला मांडव घाला. सूर्यावर मात करा 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 प्रयत्न करा. आम्ही मजा बघू. लागतील तितकी माणसं लावून मिळतील तितकी गोंडपाट तरट तत्कपोषा आणि हलवाण विकताडून संबंध आभाळाला एक भला थोरला मांडव घाला. बघा बघा कोणाची झाली एंट्री. रडत ओढत आले बांधकाम मंत्री. शर्मीने खाली झुकली मुंडी. घालावी लागते लांगडी. लंगडी घालून घालून पायांचे तुकडे पडायची वेळ आली. पण काय करणार, सगळे बांबू संपले, तरट संपली, अलवाण संपली, गोंडपाट संपली, काम करणारी माणसं पण संपली. पण आभाळ आभाळ संपेच ना. प्रधानजी, आभाळाला मांडव घालून होत नाही. आता काय करायचं? लवकर सांगा, नाही तर. महाराज महाराज सुचली, युक्ती सुचली. महाराज, रामबाण युक्ती सुचली. कोणते? कोणती कोणती नाईट सुचली. पण सुचेल सुचेल सुचेल. महाराज, आपण पाण्याचे भले मोठमोठे नळ तयार करून सूर्यावर वाळाचा थंडगार पाण्याचा चोफेर मारा करायचा, म्हणजे तो थंड राहील. ठीक आहे. कोणाला तिकडे पाण्याच्या प्रमुखांना सांगा की मोठमोठे नळ तयार करून राज्यातलं सगळं पाणी वाळ्याचं करा आणि ते एक सारखं नळांनी सूर्यावरती मारत राहा. सूर्य थंड होईस्तोवर तसं करा. मारा 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 पाण्याचे लोट मारा. सूर्यावर मात करा 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 प्रयत्न करा. आम्ही मजा बघू. मोठमोठे नळ तयार करून राज्यातलं सगळं पाणी वाळ्याचं करा. ते सूर्य थंड होईस्तोवर नळांनी सूर्यावर एकसारखं मारत राहा. नळ प्रमुख असो वहा प्रजा नाही बेत. आलेत बघा सगळे शिंकात येत गळ्यात मफलर आणि अंगात बंडी. झाडून सगळ्यांना वाजतीये थंडी. शिंग फुंकली रणी वाजतात चौघडे. सूर्य तापला पहा पाणी मारू त्याकडे. पाणी सर्ववर उडे तसेच खाली पडे. अंग भारी हुडहुडे आणि वाजतात दांगडे. सूर्य थंड होत नाही उंच तो कुठे. सर्दी ताप आम्हाला आणि कडू औषध ते. राजे साहेब करीती हुकुम प्रधानजीत नाही राम. शिक्षेचा काने पाणी मारू पाणी मारू पाणी मारू पाणी मारू पाणी मारू पाणी मारू बापडे. प्रधानजी,
महाराज महाराज थांबा, दुसरी युक्ती सुचीता पाहतो. लवकर. हो हो प्रधानजी. मेलो. नव्हे नव्हे नव्हे. हा सुचली महाराज, युक्ती सुचली. सेनापतींना बोलवा. धो धो धड धड ठो ठो ठो. अरे बाबा, तिकडून सेनापती येतो. आवेशाने फिरवतो तलवारीचे पट्टे. तयार आहेत सैनिक सुद्धा सारे हसे कटे. बांधा बचंग पेरणीला आणि विसरा आपली हिरडसची बायका मुलं. बोला हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. दिन 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 ठाय ठाय ठो. सेनापती. महाराज, सेवक लढाईला सज्ज आहे. सांगा कोणाची कणिक टिंबायची, कडी पातळ करायची आहे ते. ढिंग ढिंग टांग ठिंग डबडा ठो. प्रधानजी जरा सांगा यांना. सांगतो. सेनापती. सेनापती काल्पनिक लढाईत मग्न. अहो सेनापती. तरी सेनापतीचं लक्षच नाही. सेनापती. त्याचं बकोट पकडून त्याला उभा करतो. प्रधानजी काय म्हणतात ते तसं करा. राज्यातल्या सगळ्या तोफा सूर्यावर डागा. तो सूर्य नष्ट होस पण थांबू नका. सगळा दारुगोळा वापरा, पण त्या सूर्याला नष्ट करा. धडाड धूम. ठीक आहे, हा निघालो. धाड 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 धडाड धड. डागा 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 डागा, तोफा डागा. सूर्यावर मात करा 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 करा, प्रयत्न करा. आम्ही मजा बघू. हादरतात, हेलपाटतात, लोक सारे कुलमटतात. तोफांच्या गडगडाटाने राजे सुद्धा गडबडतात. चहूबाजनी जोरदार दारुगोळे तराडतात. आरडाओरडा आरोण आणि गाव जाळून सोडतात. पण हे काय, सैन्य मागे हटले, सैनिक दडले, एकसे एक वीर माघारी फिरले. झाडून सगळ्यांचे हात पाय गळाले. सेनापतीच्या तोंडचे तर पाणी पळाले. शेवटी सेनापतीच येतो, पडत उठत हेलपाटत, आणि राजाला घट्ट मिठी मारून हुडहुडत राहतो. सेनापती. महाराज, केवढा तडाखा. नव्हे, धडाका. भीतीच वाटली. सगळे गोळे खालीच येत होते. सूर्यावर पोचलेच नाहीत. घर पडली. माणसं जखमी झाली. गावात आगी लागल्या. पण तो सूर्य तर तसाच आहे. प्रधानजी. पुढचं हेरून ते वायू वेगाने धाव मारतात. प्रधानजींनी हळूच पळ काढला. राजांनी मागोमाग पाठलाग केला. सेनापती विदूषक सारे जण गेले. हातीवर बोचके घेऊन हे कोण आले? मी या राज्यातला नव्हे. आमच्या देशात माझा धंदा चालेनासा झाला म्हणून भटकत भटकत निघालो, तर ह्या राज्यात येऊन पोचलो.
तर इथे इथे काही वेगळंच चाललंय. छे बुवा, इथे राहण्यात काहीच अर्थ दिसत नाही. इथले सगळे लोक अनवाणी. आपण आपलं जावंच कसं अजून पलीकडच्या राज्यात? निघतो तेवढ्या 2 सैनिक धावत येऊन त्याला पकडतात. पकडा धरा, पकडा धरा. कुणाला? अरे तुला. अजून कोणाला? मला? का? आणि तुम्ही कोण? आम्ही कोण? आम्ही कोण? कोण रे आम्ही? हा कुणी दुसऱ्या राज्यातला हेरच दिसतो. नक्कीच. काय विचारतोय? आम्ही कोण? इथल्या बातम्या काढायला आला असावा. या अंधेर नगरी राज्यात हेर सापडला की त्याला चौकशी न करता तोफेच्या तोंडी देण्याचा सेनापती साहेबांचा तर आपल्याला हुकूमच आहे. तर मग या हेराला पण आपण तोफेच्या तोंडी देऊ. ते बघ, तोफेचं तोंडच पडलंय तिथे. खरंच रे खरंच. म्हणजे कामच भागलं. हेरा येस इकडे. पण सैनिक साहेब, मी हेरबीर नव्हे. हेर नसलास तर चोर असशील. मी चोर पण नव्हे. मग कोणीतरी असशीलच की नाही. मग झालं. राहा असा तोफेकडे उभा. बांधरे आहे ना? दोघे त्याला शेल्याने नळकांडीच्या तोंडाला बांधतात. आता आम्ही तुला तोफेच्या तोंडी देणार. पण मी केले तरी काय? ते भी आम्हाला काय ठाऊक नाही. आमच्या राज्यात असली पद्धत नाही. इथे आधी शिक्षा मग चौकशी. कसा चेंडू सारखा उडेल आकाशात. वाह वाह, चेंडू हा सुंदर किती. तरी खचित हा. ह्याला पण सूर्यावरच उडूया का रे? अरे मग सूर्य आणखीनच गरम होईल. बाकी प्रधानजींची आता धडकतच नाही. 100 वर्ष भरली म्हण त्यांची. राजेसाहेब केवढे रागवलेत त्यांच्यावर सेनापतीवर. हा ते तर सापडू देत. तुमचे राजेसाहेब रागवलेत का? तुला काय करायचंय? गप उभा राहा. आम्ही कोण? अरे 10,000 सोन्याच्या नाण्यांचं बक्षीस लावले राजेसाहेबांनी. बक्षीस? कशासाठी? त्यांचं काम करेल त्याला. 10,000 म्हणजे किती रे? अरे म्हणजे एकावर 4 पूज्य. एकावर 4 पूज्य? तू गप बस रे. तुला रे कशाला चौकशी? आणखी थोड्याच वेळात या आमच्या तोफेतून एक मोठा आवाज येईल आणि तू उंच आभाळात कुठेतरी वर वर चाललेला असशील. सूर्यात लागला आता प्रयत्न कर. तेवढंच आमचं काम होऊन जाईल. एवढ्या तोफा डागल्या पण सूर्याला कुठे ओरखडा सुद्धा नाही. आता त्याचा बंदोबस्त कसा करणार? बंदोबस्त कशाचा? सूर्याचा? हो सूर्याचा. तू नवीन उगवू लागला ना अलीकडे. खेळताना पाय पोतात आमचे राजपुत्राचे. सगळे हवालदिल झालेत. पाय पोटात म्हणून? असा काय विचारतोयस अडण्यासारखा? पुन्हा पुन्हा तेच तेच. अरे उन्हानं पाय नाही का पोळणार? बरं खेळायचं तो घोड्यावर बसून थोडंच भागत. तेवढं आभाळाला मांडव घालायला जमायला हवं होतं. निदान पाण्याचे लोट मारून सूर्य थंड झाला असता थोडासा तरी बरं होतं. पण पुसणाऱ्या पाण्याचे लोट मारून सूर्य थंड होणार होता? गप बनना ना बावळटा. तुला काय नसतं चौकशा अगात? कितीचं बक्षीस आहेत म्हणालात? 10,000 सोन्याच्या नाण्यांचं?
हा उभा राहा. भर रे भर आणि लगा बत्ती. एकदा उरकून टाकूया काम. चल चल. थांबा थांबा थांबा, मी करतो ते काम. काम? कुठलं काम? मी राजपुत्राचे पाय पोळणार नाहीत अशी युक्ती सांगतो. मी सूर्याचा बंदोबस्त करतो. तू हा फाटका तुटका माणूस सूर्याचा बंदोबस्त कसला करणार? मला आधी महाराजांकडे न्या. आधी न्या न्या म्हणतो ना. मी प्रार्थना करतो तुमची. न्या 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 न्या. वैताग आहे माणूस म्हणजे. इतका म्हणतोय तर चल येऊया. पाहू तरी काय करतोय ते. पाहूया चला. शिदबाला तोफे बसून सोडून एका बाजूने नेतात आणि दुसऱ्या बाजूने पुढे प्रधान, मागोमाग सेनापती फुगडी घालत आणि त्या मागोमाग हे पाहत महाराज, राणी, राजपुत्र आणि विदूषक येतात. फुगडी झाल्यावर प्रधान आणि सेनापती दोघे आता जिम्मा असे राजा ओरडतात. जिम्मा नाचतात. शिदबाला तोफेपासून सैनिक ते सोडवतात. राजाशी बोलायला घेऊन जातात दरबारात. आणि हे काय, प्रधान सेनापती इकडे जिम्मा फुगडी घालतात. महाराज त्यांना शिक्षावर शिक्षा देतात. आता कोंबडा कोंबडा घाला. आणि तिकडून शिदबाला घेऊन दोघे सैनिक धावत येतात. महाराज युक्ती. महाराज युक्ती. युक्ती? कसली युक्ती? सरळ बोला, नाहीतर नाहीतर कोंबडा घालायला लावेन. काय आहे? महाराज यांच्याकडे म्हणजे यांच्याकडे युक्ती आहे सूर्याचा बंदोबस्त करण्याची. ते तुम्ही इनाम याच्याकडे? लावा. ठीक आहे प्रधानजी. सेनापती जरा दम खा. काय रे लेका, कसली युक्ती आहे तुझ्याकडे सूर्याच्या बंदोबस्ताची? लवकर सांग. खोटं सांगितलंस तर खोटं सांगितलंस तर दोरीवरचे 1000 उड्या मारायला हवेत. सांगा ते. हे बघा, मला घाबरवू नका. आधीच तोफेच्या तोंडी हे मला देत होते तेव्हापासून माझा जीव थारावर नाही. आणि त्यात तुम्ही ओरडलात तर मी काय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही ओरडत. पण युक्ती सांग एकदाची. आधी आपण सर्वांनी डोळे मिटा. मिटा. जिथं हरली सैन्याची शक्ती कामी येईल का शिदबाची युक्ती? सूर्याला हरवण्याच्या करून बहाणा पोचक्यातून काढल्या फाटक्या वाहना. पोचक्यातून काढल्या फाटक्या वाहना. हा बघा सूर्याचा बंदोबस्ताचा उपाय. एवढ्या मोठ्या सूर्यावर एवढा वीजभर उपाय? तोफ्यांच्या बाऱ्याला जो बदला नाही तो कसल्या तरी वीजभर उसरी बदल. होय बदल. जा खुशाल फिरून उन्हात सूर्याच्या. राजपुत्र वाहनांसकट पाय फरफटत जातो आणि येताना वाहना डोक्यावर घेऊन उड्या मारत येतो. सूर्याची झिरली आमचे पाय पोरतच नाही. आता मी खूप खेळणार, मज्जा करणार. अगं बाई, किती गोड, किती छान. शोनूला छकुला, माझं शोनूल शोनूल, माझं छकुल छकुल, कोटूला. हा कुणी दुसऱ्या राज्यातला जादूगारच दिसतो. नक्कीच. मला तर आधीच वाटत होतं की हा जादूगार आहे. पण आम्ही कोण?
हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. चला थोडं का होईना पण अंधेर नगरीत खरा उज्जैन पडला म्हणायचा. आता डोक्यात उजेड पडेल का? महाराज युक्ती, महाराज युक्ती. राजा तेवढ्यात शिताफीने राजपुत्राच्या हातातून वाहना हिसकावून त्या स्वतः घालून राऊंड मारून येतो. सगळे त्या तालावर नाचू लागतात आणि राजा परत आल्यावरती राजाच्या मुद्रा थक्क. कमाल आहे. केवढी अक्कल, केवढी केवढी हुशारी. वाह 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 वाह. काय हो तुमचं नाव काय? मला शिदबा चांभार म्हणतात. मी लांबच्या दुसऱ्या देशातला. रोजगार चालेना म्हणून इकडे आलेलो. बरं झालं आमच्या देशात आलात. आमच्या अंधेर नगरीचं भाग्यच. काय अक्कल, काय हुशारी. काय म्हणतात काय तुमच्या या वस्तूंना हो? त्यांना ना वाणा म्हणतात. वाणा. वाह 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 वाह. वाणा. आमच्या राज्यात उद्यापासून याचे कारखाने काढायला लावतो. काय हुशारी. नाहीतर आमचे प्रधानजी आजपासून तुम्हाला प्रधानाच्या कामावरून काढून टाकलंय आम्ही. तुम्ही असल्या छान छान वस्तू नव्हे, वाणा वाणा तयार करा तुम्ही. आणि तुम्ही हो कोणते शिदबा चांभार, तुम्ही आजपासून आमचे प्रधानजी झालात. राजा स्वतःवरच खुश होतो, प्रधानावर नाराज होतो. तो प्रधानाची पांढरी दाढी सोडून ती तो शिदबाला लावतो आणि नाचत नाचत निघून जातो. मागोमाग राणी, राजपुत्र, प्रधान, सैनिक आणि विदूषकही जातात. नवे प्रधानजी, काय आज्ञा आहे? सेनापती आजपासून ह्या राज्यात नसत्या चौकशा करील त्याला चांभार चौकशा करणारा असं म्हटलं जावं आणि सर्वांनी त्याला कोपऱ्यापासून नमस्कार करावा. आज मी नसत्या चौकशा केल्या म्हणून प्रधान झालो. सेनापती त्याला कडक सलाम ठोकतो आणि जातो. आता एकटा शिदबा चांभार प्रधान उरतो. वा 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 वा. शिदबा चांभार प्रधान. वा वा. वाणा वाणा. अहो केवढी अक्कल, केवढी हुशारी. काय आपली जम्मत कोणालाही सांगू नका बरं का. अहो वाहनांचा शोध माझा कुठला आलाय? तुमच्या पण पायात बघा की. पण अंधेर नगरीत चौपट राजा, आमचा फायदा तुमची मज्जा. हे मात्र खरंच हो. आता नगरीत अंधेर आणि राजा चौपट म्हटल्यावर तुमच्यासारख्या लोकांनी फायदा करून घेतलाच पाहिजे. हा. आणि आम्ही काय मज्जा बघितल्याशिवाय दुसरं काय करणार? काय अंधेर नगरी चौपट राजा, आमचा फायदा तुमची मज्जा. अंधेर नगरी चौपट राजा, आमचा फायदा तुमची मज्जा. ओ अरे बाकीचे अंधेर नगरीचे लोक कुठे आहेत? या या सगळे या. नगरीचा चौपट राजा, आमचा फायदा तुमची मज्जा. अंधेर नगरीचा चौपट राजा, आमचा फायदा
शहाण्यांची गंमत मूर्खांचा दंगा उलट्या गावातली उलटीच गंगा अंधेर नगरीचा चौपट राजा आमचा फायदा तुमची मज्जा अंधेर नगरीचा चौपट राजा आमचा फायदा तुमची मज्जा असा कसा गाराया शाचा चौकशा असा कसा गाराया शाचा चौकशा चौकशा कुठून आला हा एवढा उजेड राजा प्रजेला लागलय वेड राजान रागान पिरगळल्या मिश्या नुसत्या चांभार 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 चौकशा मंडपाला काकड तुकड सूर्याला पाणी कसं दिसलं पाकड तोफानी सूर्याला भेगा पाडणार कशा चांभार चौकशा चांभार चौकशा अंधेर नगरी सारी उलट 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 शाळ्यांचं डोकं सुलट 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 पलट 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 वाटेल असं शतशा करू नका चांभार चौकशा चांभार चौकशा असा चौकशा असा चौकशा तर मित्र हो, तुम्हाला हा प्रयोग खूप आवडला असेल याची मला खात्री आहे. मी मंजिरी कदम तुम्हाला कलाकारांची ओळख करून देते, परंतु त्याआधी नाटकाची संहिता उपलब्ध करून दिल्याबद्दल मौज प्रकाशनाचे आभार. त्याचप्रमाणे वेबिनार उपलब्धतेबद्दल ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल शाळेचेही आभार. कलाकार प्रवेशानुसार रॅप आणि बीट बॉक्सिंग ऋषभ पारसनीस, सूत्रधार अमित जोशी, विदूषक इशिता पै रायकर, सैनिक आणि नळ प्रमुख त्विषा मिराशी, राजपुत्र सिया जाधव, राजवैद्य आणि सैनिक सायली बापट, प्रधान जय ठाकूर, राणी आरोही टेमुर्णीकर, राजा सोहम पुजारी, बांधकाम प्रमुख आणि शिदबा अथर्व पटवर्धन, सेनापती उत्कर्ष ठाकूर, वेशभूषा दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन अपर्णा टेमुर्णीकर, रंगभूषा दिग्दर्शन चतुरा ठाकूर, वेशभूषा रंगभूषा आणि डिजिटल व्यवस्थापन सर्व कलाकारांचे पालक. गीत जुई चितळे, संगीत आणि ध्वनिमुद्रण अक्षय अवधानी, ध्वनी संयोजन शंतनू मोडक,
गायन ऋत्विक पेठे, जान्हवी कदम. तंत्रज्ञान व्यवस्था वरुण अंबिके, शुभेन फणसे, प्रसिद्धी आणि मीडिया प्रस्तुती विशाखा अंबिके. दिग्दर्शन सहाय्य उत्कर्ष ठाकूर, सोहम पुजारी. निर्मिती व्यवस्था नलिनी थिटे. आणि दिग्दर्शन स्वप्ना मिराशी. तर मित्र हो, आता मी नाटकाच्या दिग्दर्शिका स्वप्ना मिराशी यांना आपल्याशी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. सूत्र त्यांच्याकडे सोपवते. स्वप्ना मिराशी. नमस्कार. पहिले तर सगळ्या कलाकारांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना बघून. आपण आता जर स्टेजवर करत असतो तर मी तुम्हाला मागे भेटून हे सगळं सांगितलं असतं, पण आपण ते करू नाही शकत आहे, त्यामुळे इथेच सांगते. अतिशय आनंद झाला, मस्त वाटलं बघून. आणि भारतातून, बाकी परदेशातून आणि सिंगापूरमधून जे सगळे हे बघत आहात त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. एस्पेशली जे सगळे मोठे माझे आई बाबा, बाकी आमच्या कलाकारांचे आजी आजोबा वगैरे सगळे जे आलेले आहात, हा एक खरंच एक चांगला क्षण आहे म्हणावा की सिंगापूरमध्ये आम्ही हे करतो आहोत आणि तुम्ही सगळे तिथे बसूनही आम्हाला बघू शकत आहात. खूपच आनंद वाटतो आहे. सांगायचं तर तुम्ही आमची टीम बघितली आणि या टीम मधला एकही माणूस जर या टीम मध्ये नसता तर आज तुम्हाला जे हे बघायला मिळतं आहे इतकं चांगलं झालं नसतं. तर कितीही म्हणजे आपण सगळेच म्हणजे ऍक्च्युली तुम्ही समजू शकतात, कारण आपण सगळेच ज्या परिस्थितीतून जातो आहोत. आमचं नाटक ठरलं होतं 28 मे रोजी रंगमंचावर प्रदर्शित करायचं, पण ते होऊ शकलं नाही. मग 30 मे ची तारीख ठरली, तेही झालं नाही. फायनली जेव्हा आशिष मला म्हणाला आपण ऑनलाईन करायचं का, हे आता 2020 मध्ये किंवा खूप नियर फ्युचर मध्ये आपल्याला हे बघायला नाही किंवा जमणार नाही या मंचावर करायला, तेव्हा आम्ही चॅलेंज घेतला. आणि हेही मी सांगते की हा चॅलेंज हा लहान मुलांच्या नाटकांनी म्हणजे तरुण आणि तारुण्य असलेले म्हणजे यंग अँड यंग ॲट हार्ट याच टीमनी हे करू शकत होते, कारण चॅलेंजेस इतके होते, एकदाही कोणीही मागे फिरलं नाही. वी जस्ट वर्क अराउंड हाऊ टू गेट थिंग्स डन. किड्स लेड द वे अँड किड्स विल लीड द वे इन फ्युचर फॉर थिएटर अँड फॉर द टाइम्स टू कम.